सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत मुंबईला. तर त्याच्या मागे होतं एक स्पेसिफिक रिझन. ते तुम्हाला व्लॉगमध्ये म्हणजे पुढे समजेलच. तर विदाऊट ब्रेकफास्ट वगैरे करता आम्ही घाईघाई निघालो, की जेणेकरून जी आपली ट्रॅफिक आहे सिटीची ती अव्हॉइड करू शकू. तर नंतर आम्ही इथे चहा एन्जॉय केला आणि हा साधारण सकाळचे 7 ते 7:30चा हा जो आहे तो मी तुमच्यासोबत सीन शेअर करत आहे. हा घाटाचा आपला व्ह्यू आहे मस्त असा आणि खूप फ्रेश असं फील होत होतं, कारण वातावरणामध्ये थंडावा होता, अजिबात गरम होत नव्हतं. असं खूप दिवसानंतर आम्ही दोघंच बाहेर निघालो होतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की खूपच असं फ्रेश आणि छान असं फील होत होतं. मग सोबतच चहानंतर आम्ही इथे वडापाव सुद्धा एन्जॉय केला. इथे देशमुख वडेवाले म्हणून त्यांचा जो वडापाव होता तो इथे आम्ही एन्जॉय केला. नंतर आम्ही पुन्हा पुढे निघालो. त्याने खूप फालतू असं जोक मारले जर बिलकुल हसायला म्हणून तो एकटाच कव्हर करतोय तो जोक हसून तर हाय हॅलो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्लॉग असणार आहे, काय असणार आहे व्लॉग? तर हाय हॅलो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा जो व्लॉग आहे तो बेसिकली पूर्ण म्हणजे ट्रॅव्हल व्लॉग असणार आहे. तर आता सध्या आम्ही निघालो आहे मुंबईला. साधारण वर्ष झालं आम्ही कुठेच असं बाहेर गेलो नव्हतो आणि स्पेशली असं दोघं तर आम्ही गेलोच नव्हतो. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आपण जाऊया कुठेतरी ॲटलिस्ट राईडला जाऊया. महाबळेश्वर लोणावळा आम्ही बघत होतो, पण आम्ही आता मुंबईला निघालोय आणि तोही योगायोग असा म्हणजे त्याची मीटिंग आहे मुंबईला म्हणून त्याचं कन्फर्म होतं मुंबईला जाणं. माझं याच्यामध्ये मी इन्क्लूडच नव्हते. तर खूप असं मागे लागून आठवडा झाला मी याचं खूप डोकं खाल्लं. त्यामुळे त्याने रात्री मला कन्फर्म केलं की चल ठीक आहे जाऊ आपण, त्या बहाण्याने थोडंसं आपण फिरू शकतो आणि मग हा याची मीटिंग करणार तिकडे आणि मी अशी तिकडे टाइमपास करणार आहे. तर बघू कसा आमचा दिवस जातोय आणि कम्प्लिटली अनप्लॅन ट्रिप सुद्धा तुम्ही म्हणू शकता. काहीच आम्ही प्लॅनिंग केलेलं नाहीये. जस्ट टाइम आता रॅन्डमली निघालोय आणि मला थोडीशी शॉपिंग सुद्धा करायची. तर बघूया मला ज्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये आहे त्या मला भेटतायत की नाही भेटतायत. तर चला तर तुम्हाला मी दाखवते. हे चांगलं वाटते. तर एक मला इथे गंमत अशी सांगायची की माझं जे आजोळ आहे म्हणजे माझ्या मम्मीची जी मम्मी आहे, आजी जी आहे ती इथेच राहते, कुर्ल्यामध्ये ती राहते. आणि लहानपणी आम्ही यायचो. स्टील मी मुंबई अशी जास्त काही अशी मी फिरले नाही, कारण यायचो आम्ही तिथेच राहायचो, तिथे घरामध्ये आम्ही खेळायचो बहीण भाऊ. त्यामुळे असं जास्त कधी असं आम्ही बाहेर असं फिरलो नाही. हा मेन जे काही स्पॉट होते जसं की आपलं मरीन ड्राईव्ह झालं, गेटवे ऑफ इंडिया, आपला सिद्धिविनायक गणपती बाप्पा, तर तेवढे थोडेफार जे स्पॉट आहे ते मी कव्हर केले होते. पण असं पूर्ण जर मुंबई वगैरे तुम्ही म्हणाल तर ते मी अजूनही मी फिरले नाही. तर आज त्यामुळे मी कन्फ्यूज आहे की मला ॲक्च्युली शॉपिंग करायची आहे. तर याच्या नियर बाय ऑफिस मी थोडेसे 1-2 मार्केट मी यूट्यूबवरून सर्च करून ठेवले आहेत. तर त्यातले कुठले मार्केट मला आज फिरणं पॉसिबल होते ते मी बघणार आहे आणि तसं मग मी तुम्हालाही दाखवते जेणेकरून तुम्हालाही आयडिया येईल. जर म्हणजे तुम्हाला मुंबई रिलेटेड जर माहिती नसेल तर ॲटलिस्ट माझ्या व्हिडिओने तुम्हालाही हेल्प भेटेल. तर चला आपण बघूयात काय काय इथे मार्केट आहेत आणि काय काय तुम्ही इथे एक्सप्लोर करू शकता. आणि ॲज कम्पेअर टू पुणे इथे प्राइसेसमध्ये कसे म्हणजे डिफरन्स आहेत की अफोर्डेबल आहे नाही आहे काय आहे ते आज मला त्याचा एक अंदाज घेता येईल. आणि जर अफोर्डेबल गोष्टी जर मला भेटल्या तर मी घेणार आहे. तसंच मी मच्छी मार्केट पण सर्च करून ठेवले आहेत की तिथे पण म्हणजे आपण जे ताजे मासे म्हणतो ते पण इथे भेटतात. तर तेही जर आम्हाला चांगल्या क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटी जर एकदम व्यवस्थित असेल जर ते भेटले तर आमचा तोही प्लॅन आहे की आम्ही तोही म्हणजे थोडे
थोडंफार आम्ही शॉपिंग करणार आहोत. तर चला मग बघूया काय काय होतंय ते पुढे. तर भरपूर अशी मुंबईला ट्रॅफिक होते. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला, की प्रसादच्या ऑफिसला आम्ही गाडी पार्क केली आणि मग आता तिथून पुढे निघालो आहोत. रिक्षाने म्हणजे आम्हाला जायचं आहे इथून पहिले अंधेरीला. तर मेट्रो स्टेशनसाठी आम्ही निघालो आणि ही बघा आहे मेट्रो. तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, पण हा माझा अगदी म्हणजे फर्स्ट एक्सपिरियन्स होता मेट्रोमध्ये जाण्याचा. पुण्यामध्ये सुद्धा मेट्रो आली आहे, पण मी आत्तापर्यंत गेले नव्हते. तर हा अगदी माझा फर्स्ट आणि फ्रेश असा हा एक्सपिरियन्स होता. तर ॲक्चुअली मेन आम्हाला जायचं होतं भाईंदर स्टेशनला. तर त्याच्यामागे कारण होतं तर फिश मार्केट भरतं. तर ते त्यामुळे आता अंधेरी स्टेशनवरून आम्ही भाईंदरची जी एक लोकल आहे, ती पकडून आम्ही भाईंदरला गेलो. परंतु आणि आता हे एक बघा इकडे एक समोर एक मुलगी आम्हाला दिसली, जिने सेम माझ्यासारखा ड्रेस वेअर केला होता. फक्त थोडासा चेंज होता तिच्या ड्रेसच्या कलरमध्ये. तर प्रसाद मला तेच दाखवत होता, की "हे बघ, की तू एकदम म्हणजे सेम सेम असं मॅचिंग-मॅचिंग तुम्ही दोघींनी घातलेला आहे." आणि माझंही ऑलमोस्ट तसाच आउटफिट होता. एका हातामध्ये वॉच आणि असा ड्रेस आणि मी सुद्धा माझे जे केस आहेत ते टाय केले होते. तर टाय करण्यामागचा हेतू हाच होता, की बाबा लोकलमध्ये वगैरे टेन्शन की इथे बॉईजसाठी सुद्धा छान-छान असे म्हणजे ऑप्शन होते आणि गर्ल्ससाठी सुद्धा होते. तुम्ही आता मी तुम्हाला दाखवतच आहे. प्राईस रेंज
जे भाईंदर आहे तिथे मोठं फिश मार्केट भरतं, तिथे होलसेल फिश आपल्याला भेटतात. तर ते सुद्धा आम्ही ट्राय केलं होतं की आपण थोडेसे फिश घरी घेऊन जाऊयात. पण अनफॉर्च्युनेटली झालं असं की ते जे मार्केट आहे ते म्हणजे आज संडेला फक्त 12 ते 1 वाजेपर्यंतच ओपन असतं, त्यानंतर ते बंद होऊन जातं. आणि आम्हाला पोहोचायला तिथे थोडंसं लेट झाला, म्हणजे ऑलमोस्ट 2 वगैरे वाजले होते. त्यामुळे आम्हाला काही फिश मार्केट एक्सप्लोर करता आलं नाही आणि काहीच तिकडे फिश सुद्धा घेता आले नाही. मग आम्ही तिथून डायरेक्ट अंधेरीला आलो आणि अंधेरी मार्केट तर आम्ही पूर्ण एक्सप्लोर केलं, तिथं आम्ही तुम्हाला दाखवलंच. आणि युजफुल गोष्टी बऱ्याच म्हणजे होत्या तिथं, तर तुम्ही नक्की म्हणजे व्हिजिट करू शकता. अफोर्डेबल मला वाटलं आणि चीप रेटमध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकता. पण हां, तुम्ही खूप म्हणजे असं नाही का चूजी होऊन तुम्हाला त्या गोष्टी पिक करायला लागणार, कारण काही काही गोष्टी म्हणजे काहीच्या भलत्याच अशा किमती लावून दिल्या आहेत. म्हणजे किस्से असे आहेत की जर आपण त्यांना विचारलं की ही गोष्ट कितीला आहे, सपोज आता एक आपण कपडे घेतोय तर ते तुम्हाला स्टार्टिंगला म्हणणार 500 रुपये आणि आपण म्हणणार खूप कॉस्टली. आपण पुढे जायला लागलो की ती डायरेक्ट ती प्राइस डाऊन करून तुम्हाला 250ला सुद्धा सोल्ड आउट करून टाकतात. तर बार्गेनिंग स्किल खरंच तुमच्याकडे पाहिजे तर तुम्ही इथे शॉपिंग करू शकता. अदरवाईज ते तुम्हाला हाय प्राइसमध्ये जर तुम्ही हो म्हणत तर ते तुम्हाला 500 काय 1000 काय कुठल्याही प्राइसचं तुम्हाला विकून टाकतील. त्यामुळे तुम्हाला प्राइसिंगचं थोडंसं नॉलेज पाहिजे की बाबा आपल्या एरियामध्ये कितीला भेटतं आणि इकडे कितीला भेटतं, तर तुम्ही तसं बार्गेन करून गोष्टी घेऊ शकता. तर आता फायनली प्रसादची पण मीटिंग डन झाली आहे आणि दुपारी तर आम्ही काय प्रॉपर असं लंच केलं नाही, कारण फिरून फिरून एवढं आम्ही दमलो होतो की म्हणजे कधी असं म्हणजे शांत आम्ही बसतोय असं आम्हाला झालं होतं. तर नॉर्मल आम्ही फक्त व्हेज बर्गर होता तोच आम्ही घेतला, स्टेशनवर भेटला आम्हाला तो. आणि आता प्रॉपर आम्ही आता डिनर करणार आहे आणि नॉनव्हेजचा बेत आहे, स्पेशली थाळी. तर आपण कुठे जाणार आहे प्रसाद थाळीसाठी? ट्राय करूया शिवराजला, अदरवाईज हां, तर तळेगावमध्ये शिवराज म्हणून हॉटेल आहे नॉनव्हेज थाळीसाठी. तर प्रसाद म्हणतो ते खूप म्हणजे टेस्ट खूप चांगली असते. मी एकदा लास्ट टाइम गेले होते पण तेव्हा मला एवढी काही टेस्ट खास वाटली नाही. तर प्रसाद परत मध्यंतरी गेला होता तर करून आला, तर तसं मला त्यांच्या टेस्टमध्ये बरीच इम्प्रूव्हमेंट झाली. तर आज फक्त पुन्हा ट्रायल घेऊन बघते की तुला टेस्ट कशी वाटते ती. आणि आज खूप जबरदस्त इच्छा होती मला नॉनव्हेज खायची, त्यामुळे बघू आम्ही आता चिकन किंवा मटन थाळी आम्ही प्रेफर करू. आणि जर नाही मला म्हटलं तर मग मी फिश थाळीवर स्विच होईल. तर आता त्याच वाटचालीने आम्ही चाललोय आणि मध्ये मध्ये बघू आपण काही जर असं स्नॅक्स टाईप आम्हाला जर काही चांगलं वाटलं खावंसं वाटलं तर आम्ही ते घेऊ. आणि तर चला भेटते मग तुम्हाला डायरेक्ट आता डिनरच्या वेळी. तर फायनली आम्ही आमच्या डिनरचे जे डेस्टिनेशन होतं शिवराज, तिथे आम्ही इथे बघा पोहोचलो आहे. तर जस्ट हायवेच्या साईडला इथे म्हणजे हे हॉटेल आहे. तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. आम्ही किती लांबपर्यंत आमची जी फोर व्हीलर आहे ती पार्क करण्यासाठी आलोय. तर जस्ट म्हणजे तळेगावचा जो आपला मेन जो हायवे आहे त्याच्यामध्येच हे आहे. तर तुम्ही Google मॅपवर जरी सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला हे हॉटेल अतिशय इझिली भेटून जाईल. बरेच म्हणजे अशी गर्दी इथे असते म्हणून आम्हाला गाडी खूप लांबपर्यंत पार्क करायला लागली. तर हे बघा, हे असं आहे हॉटेल शिवराज, तुम्हाला दिसत असेल. आणि मग आतमध्ये गेल्यावर आम्ही डिसाईड केले, की सारखं-सारखं म्हणजे चिकन थाळी, मटण थाळी खाण्यापेक्षा आम्ही ही जी पहिलवान थाळी आहे ही ₹1000 आहे, तर ती आम्ही ऑर्डर केली होती आणि ती आम्ही एन्जॉय करत आहोत इथे. तर मस्तपैकी असं आमचं डिनर झालं, कारण आम्ही दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. तर खरंच खूप छान वाटली मला यांची जी टेस्ट. तर आता जस्ट आम्ही डिनर केलं आणि आता फायनली आम्ही घरी चाललोय. टेस्ट यावेळी खरंच छान होती. आम्ही पहिलवान थाळी यावेळी ऑर्डर केली होती प्रसादची चॉईस, तर ती अराउंड 1000 पडली आपल्याला. आणि खरंच टेस्ट छान होती. गर्दी तर तुम्ही बघितलीच. तर खरंच हे मला तरी वाटतं की यांनी टेस्टमध्ये इम्प्रूव्हमेंट केली आहे. तर आता एवढं बोलून मी माझ्या ब्लॉगचा एंड करते. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.